श्रीराम. भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती. प्रत्येक मनुष्य बोलताना मी आणि माझं अशा भाषेत बोलत असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला या दोन्ही बाबतीत काही कर्तव्य असतात. माझं या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात मीच कर्तव्य परमेश्वर प्राप्ती आहे आणि देहाचं कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचं असतं. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीती यांना धरून संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो. म्हणजेच ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपलं कर्तव्य चोख पार पाडणं. कर्तव्य याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणं योग्य असेल ते करणं असं आहे. मनुष्याने मी आणि देह या दोहोंच्या बाबतीतली कर्तव्य समान चालीने करत राहिलं पाहिजे. मीच कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन असं म्हणून चालणार नाही. याचं कारण असं आहे की समजा एखादा मनुष्य नोकरी करतोय. तो ती नोकरी कशा करता करतो याचा विचार केला तर असं दिसतं की ती नोकरी करायला दुसरं कोणी नव्हतं म्हणून तो ती नोकरी करतोय आणि त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंब रक्षणाकरता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करतोय. समजा त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही तर त्या नोकरीचा काहीच उपयोग नाही. तसं मीच कर्तव्य म्हणजे भगवंताचं अनुसंधान केलं पण देहाचं कर्तव्य म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तींशी असलेली कर्तव्य केली नाही तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखंच होईल ना. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी आणि या दृष्टीने आपलं कुठं चुकतंय याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन प्रत्येकाने आपली उन्नती करून घ्यावी. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावं आणि आत भगवंताचं गोड नाम घ्यावं. म्हणजेच आपण आत बाहेर गोड असावं. ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना घेतो पण शेवटी समेवर येतो त्याप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काहीही केलं तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही. इथे तबला वाजवणारा भगवंत आहे म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून म्हणजेच त्याच्या स्मरणात जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवरच येईल. श्रीराम.